सो हे गाईज गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सकाळ सकाळ मी गाडी पुसतोय कारण मला गाडी घेऊन जायचं आहे बाजारमध्ये. आणि आज आमच्या गावचा बाजार आहे, गुरुवार आहे आज. तर तिथं पप्पांची चावी राहिलेली आहे. पप्पांना मंदिरात काहीतरी काम आहे, तर ती चावी मला नेऊन द्यायची आहे बाजारमध्ये. तर त्यासाठी मी ही मोठी गाडी काढतोय बाहेर, कारण माझ्याकडे दुसरी गाडी नाही आहे ना. छोटी गाडी तर पप्पा घेऊन गेले, तर मला हीच गाडी घेऊन जावी लागणार आहे. गाईस तर चला गाडी पुसून झालेली आहे आणि मी मंदिराची चावी पण घेतली. आता माझ्या लक्षात आली, मी पण विसरलोच होतो, टेबलवरच विसरली होती चावी. मला आता लक्षात आली चावी घ्यायची राहिली, मी लगेच आज जाऊन घेतली. नाहीतर मी असंच गेलो असतो, मला तिथंच गेलो रिअलाईज झालं असतं की अरे माझ्याकडे तर चावीच नाही आहे. तर मी चालू आहे मंदिराला, बिकॉज पप्पांनी मलाच पाठवलं इथं, कारण पप्पांना बाजारात काम होतं, त्यामुळे मलाच यावं लागलं. मला वाटलं होतं पप्पा मला बाजारात तिथं काम करायला लावतील आणि त्यांनी इथे येतील, पण पप्पांनी मलाच पाठवलं. तर चला देवीचे दर्शन घेऊ. तर काहीच दसरा आला आहे ना जवळ, त्यामुळं देवीची काहीतरी डेकोरेशन करायची आहे, त्यामुळे त्याचं काम आहे, त्यामुळे पप्पांनी मला पाठवलं इथं. आणि हे अंकल आहे, त्यांनी सगळं बघायला कसं करायचं काय करायचं. तर फायनली इथलं काम झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे घरी, बिकॉज मला खूप भूक लागली आहे. आता 11 वाजलेत आणि माझं ब्रेकफास्ट पण नाही झालेला. मी सकाळी आंघोळ केली, डायरेक्ट इकडे चालू होतो. मी घरी आलेलो आहे आणि चेंज पण केलं आहे. आता लवकर ब्रेकफास्ट करतो. काय बनलं आज ब्रेकफास्टमध्ये? सांगा तुम्ही. दाल चावल. दाल चावल झालं. हर ब्रेकफास्टमध्ये दाल चावल लागतं. स्मिताने पॅकिंगची तयारी चालू केलेली आहे. काय काय घेऊन जाणार आहेस? मी थोड्याच दिवसासाठी जाणार आहे, त्याच्यामुळे थोडं घेऊन जाणार, जास्त नाही घेऊन जाणार. फक्त स्किन केअर घेऊन जाणार. स्किन केअर इम्पॉर्टंट आहे. हे इतकं सगळं हे तिने पण. आणि मग हे काय ॲक्सेसरीज? रक्षाबंधन लागेल ना घालायला. होय, हे राहू दे मला. हे बघा, मी ते घेऊन जात नाहीये. हे बघा, इतकी छोटी क्लिप. ही छोटी आहे, ही छोटी आहे. मग ही कोणती? ओ माय गॉड, ही तर खूपच छोटी आहे. क्यूट आहे ना. स्मिताला ना अशा लहान लहान गोष्टी खूप आवडतात. जितक्या स्मॉल असतात तितक्या खूप आवडतात. सगळ्या खूप छोटे छोटे, जितक्या मोठ्या मोठ्या क्लिप आहेत तितक्या छोटे छोटे क्लिप आहेत माझ्याकडे. कशी दिसते? एकदम तुझ्यासारखी छान. घेऊन जा, छान आहे ना. एक वेळेस जेवण साईडला ठेवेल, पण स्किन केअरचं सामान घेतलंच पाहिजे सोबत. नो, स्किन इज प्रायोरिटी आहे. गाईस तर स्मिताना 4-5 दिवसच जाणार आहे. म्हणजे आज थर्सडे, आज कधीपर्यंत जाणार आहे? मंडे. मीच हिला परत रिटर्न आणायला जाणार आहे आणि दगडूशेठ मंदिरला पण जायचं आहे. खूप दिवस जाणार, गणपतीचं दर्शन नाही केलं, त्यामुळे मी पण जाणार आहे. रिटर्न येताना हिला घेऊन येणार आहे सोबत. कारण की आम्ही मागच्या टायमिंगला गेलतो, पण आम्ही मंदिरला जायला मंदिरला जायचं राहिलं होतं. खूप गर्दी होती त्याच्यामुळे, पण ह्या टायमिंगला आम्ही जाणार. आणि उद्या स्मिता गेल्यानंतर मी सोलापूरला जाणार आहे रक्षाबंधनसाठी. त्याचा ब्लॉग खूप छान बनवणार आहे, ते पण ब्लॉग बघा. उद्याचा ब्लॉग खूप छान असणार आहे. तर फिलहाल तर स्मिताची पॅकिंग तर अजून झालेली नाहीये. तू काय घेऊन जाणार आहे? बॅग हातातली बॅग? आपली सॅग असते ना, नीट काढ. इवन हीच घेऊन जायची ना. हाडो काही घेऊन जाते. पंची ते असते. ते काढ अगं, ते काढ ना सॅग. तर आता लवकर पॅकिंग कर. आधीच खूप लेट झालाय, 8 वाजलेत, अजून पॅकिंग राहिले. त्यानंतर जेवण पण करायचं, झोपायचं, उद्या सकाळी लवकर पण उठायचं. लवकर उठून जायचंय. पण तुला मास्क पाहिजे का? येस. बसमध्ये जाताना मास्क लाव, म्हणजे जास्त धूळ बीळ उडणार नाही चेहऱ्यावर. एक तर खूप नाजूक आहे स्मिता. आणि मास्क आणि प्रोटेक्ट पण होईल. ते आय थिंक तुझाच आहे जुना. येस. किती छान दिसतं ना. न्यू वाला पाहिजे का? नो, फिट बसतोय ना. वा, माझ्यामध्ये स्मेल छान येते. आणि स्मिताला ना मी तिच्यासोबत हे माझं शर्ट पण घेऊन जायला सांगितलं, बिकॉज मी जाताना मी काहीच घेऊन जाणार नाहीये. घेऊन जा ना तुम्ही. उतना तो एहसान कर दे मुझ पर, एक शर्ट लेके जा मेरा. एक काय खूप घेऊन जाईल. खूप कशाला घेऊन जायचंय? तिथे काही 4-5 दिवस राहायचं आहे मला. पण तुम्ही असं एहसान केलं, काय त्याला बोलतात? एहसान, उपकार. ते केल्यासारखं का बोलतो? अरे जस्ट मी फनी वे मध्ये बोललो. आणि ही मोठी बॉटलचं काय करायचंय? काही पण घेऊन जाणार आहे. हेच काय काम आहे फालतूमध्ये ओझ? काय गरज नाही, फालतूमध्ये ओझ होईल लगेच. तितकं पाणी पिणार आहेस का तू? तितकं पाणी पिणार आहेस का? फालतूमध्ये ओझ करायची सवय. मला हायड्रेशन राहायचंय ना, हायड्रेशन साठी लागतं. मग असं किती पाणी पिणार आहेस?
तू बॉटल पण घेऊ शकते ना नंदा. पण यार ती क्यूट नाही वाटत ना. तिला इथं जायचं नाही, अर्ध्या दिवसाचं ट्रॅव्हल नाही त्याला नखरे 100 दिवसाचे. बरं ठीक आहे, नाही घेऊन जाऊ. गाईस तर स्मिता चालते त्यामुळे मला इतका आनंद झालाय ना. आनंद झालाय तुम्हाला? वो मैं शब्द में बयान नहीं कर सकता, इतकी खुशी झाली आहे मला. आणि उद्या तर ही खुशी और 4 गुना बढ़ जाएगी तू गेल्यावर. आणि तुला वाटतंय का असं मला आनंद होतोय? तुला वाटतंय का मला आनंद होतोय? मला होतोय. तुम्हाला आता झालं ना. तू असलीच आहे का? तू असलीच आहे. हर्टलेस गर्ल आहे तू. म्हणजे सत्र झालं की चांगलं. मी चेष्टेमध्ये बोलतोय आणि तू रिअल मध्ये बोललीस ना आता. आणि मी चेष्टेमध्ये बोललोय हे गाईस तुम्हाला पण माहिती आहे, तुला पण माहिती आहे. मी मिडल मध्ये म्हणजे मला हॅपीनेस पण. आणि जर तुम्ही सोबत असं तुम्हाला डब्बा हॅपीनेस झाला असता, पण तुम्ही नाही आहे पण सोबत. मी येणार नाही तुला घ्यायला. एक दिवसासाठी काय होतं यार. मी आलो असतो पण मला पण राखी बांधायला द्यायचं ना, नाहीतर ते माझ्या बहिणी माझ्या डोक्यावर बसतील परत. नाही बसत. आताच मला कॉल आलता उद्या किती वाजता येणार आहे म्हणून. तर मला उद्या लवकर उठायचं आणि लवकर जायचंय. मस्त राखी बांधून येणार आणि उद्या माहिती आहे मी उद्या तिथेच राहणार आहे मामाच्या घरी. एक दिवस राहून येणार आहे ना तुम्ही. तर उद्या मस्त मज्जा, सगळेजण आता मामाच्या घरी येतात. आम्ही बहीण भाऊ मस्त रक्षाबंधनला एकत्र येतो, मस्त मज्जा करतो, कल्ला करतो एकदम संध्याकाळी. तुम्ही बघा ब्लॉग मध्ये, उद्या खूप मज्जा येणार आहे. पण स्मिता नाही आहे यार. आता आमच्यामध्ये स्मिता पण सामील झाली, पण अनफॉर्च्युनेटली आता रक्षाबंधनला तिला जावं लागतं. मध्ये नाही होऊ शकत एवढ्या टाइम साठी. आम्ही ना तिथं माझ्या मावशीचे मुलं मिळून आणि मी भैया असे मिळून 9 जण आहेत टोटल, सगळेजण 9 जण आहेत. पण त्या 9 मधले आता जे मोठे होते ते सगळे कट झाले आणि मी मोठा असून पण मी त्यांच्यामध्ये राहिलो छोट्यांमध्ये. नाहीतर माझ्यापेक्षा मोठे कटत गेले. कारण की तुम्ही कधी मोठे झालेच नाहीये, तुम्ही अजून पण छोटे. भाई मी मोठा झालो. ते जे माझे छोटे बहीण भाऊ आहेत ना, त्यांना सॅड वाटून येऊन मी त्यांच्यासोबत मला मिक्स होतो त्यांच्यामध्ये. जाऊ दे मला काही. इतकं पण मॅच्युअर व्हायचं नाही लाईफमध्ये. थोडं आनंदित राहायचं, थोडं हॅपीनेस, एकदम चेष्टा बिष्टा करायची, म्हणजे राहायचं. एकदम मॅच्युअर होऊन जिंदगी सॅड उदास करून घ्यायची नाही. माझ्यासाठीच मॅच्युअर. देवदास बनायचं नाही जिंदगीमध्ये. माझ्यासाठीच मॅच्युअर आहेत तुम्ही. तुझ्यासाठी काय मॅच्युअर आहे? तुला बघायचंय का मॅच्युरिटी बघायची का तुला माझी? मी जर तुला माझी मॅच्युरिटी दाखवली ना, तुला इतकं बोर होईल तर मला सोडून जायचं. माझी मॅच्युरिटी बघितलं मी दाखवत नाही मॅच्युरिटी. दाखवली ना तर हसी मजाक होण्याची मॅच्युरिटी दाखवली ना तर तुम्ही. मॅच्युरिटी म्हणजे काय असतं? मॅच्युरिटीचा मी मिनिंग मोठी झाली आहे, मी एक स्ट्रॉंग वुमन झाली आहे. मार बरं 10 पुशअप्स मार, बघू किती स्ट्रॉंग आहे. तसं काही नाहीये की फक्त ते केले तर. बरं ठीक आहे, विषय क्लोज. आता आवर लवकर. मी स्ट्रॉंग. हिजं ना किती कपडे भरले त्यामध्ये? येस भरले कपडे काय सगळं भरलं, फक्त आता मला फेसचं क्लीन करायचं. लवकर कर. इथं भूक लागली आहे मला, ह्याच्यामुळे जेवायचं राहिलंय. भूक लागली आहे मला, लवकर जेवण करायचं. चला तर काही जेवण करूयात आता लवकर. मी ट्रान्झिशन करणार आहे. कुठे डन. आणि आज जेवायला काय म्हणलं? हे कोणची भाजी? दोडका आणि हे डाळ आणि राईस पण केलाय, म्हणून 2 चपाती दिले कळलं. गॅस तुम्ही म्हणत असताल ह्यांच्या घरात रोजच डाळ बनली. डाळ मला खूप आवडते म्हणून स्मिता रोजच बनवते. आणि कालची डाळ थोडी छान झाली, थोडी म्हणजे रोजच्यापेक्षा छान झाली. आणि आजची कालच्यापेक्षा पण छान झाली. आय थिंक काल मी स्मिताची तारीफ केली त्यामुळे स्मिताने आज अजून छान बनवली. चला लवकर जेवण करूयात. चल तर चला काहीच मस्त जेवण झालंय. कुठपर्यंत आली का तुझी पॅकिंग तर झाली आहे, फक्त मी फेसचं एक काम करायचं, तुझं सगळं गबाळ गुंडाळ आणि तिथं हॉलमध्ये जा, काय करायचं करत बस. मला एडिटिंग चालू करायचं आणि झोपायचं लवकर. दिस इज नॉट गब्बाळ. मग काय आहे? ती सॅग आहे आणि ते मी घेऊन चालले. ते तेरा बोऱ्या बिस्तर उठावर बाहेर निघाल. मग काय ते सोनं लागलंय का त्याला? नो मौल्यवान वस्तू आहे का? नो येस माझी आहे त्याच्यामध्ये माझी. स्मिता बाळा लवकर कर, बाळा लवकर उठायचंय. बाळा तुला बाळा असं सांगितलेलं कळलं नाही म्हणून प्रेमाने सांगून बघितलं. मला आता पण प्रेमाने कळलं पण नाही तर दुसरी पण लँग्वेज आहे माझ्याकडे. कधी बोलतो ए हावर की लवकर कळत नाही का तुला? हे तुला जमत नाही, सहन होत नाही म्हणून प्रेमाने बोलते. ठीक आहे. ती दोरी कोण काढणार आहे? गाईस ती जी दोरी आहे ना ती स्मिता रील शूट करते ना त्यासाठी लावले, म्हणजे त्याला पडदा अडकवते आणि ते रील शूट करते. पण ते कसं वाटतंय यार, तिथे एवढे मेहनत करून मेडल जिंकलेले अडकवले शोभेसाठी. मी थोडंसं
प्रोग्रेस करते ना, मी तिथं वॉलपेपर लावणार आहे आता. मग मला साडी लावायची. कुठे काय लावणार आहेस? वॉलपेपर. माझ्या रूम मध्ये तू वॉलपेपर लावणार आहेस? येस माझ्या रूम मध्ये तू वॉलपेपर लावणार आहेस? येस. तुमची परमिशन काय घ्यायची? तिथं एक खेळा जरी मारायचं म्हणलं ना तरी माझी परमिशन लागते, कळलं का? नाही लावू ठीक आहे, वॉलपेपर चांगला आहे बट परमिशन इज इम्पॉर्टंट. ओके मला परमिशन द्या ना, मी वॉलपेपर लावू का? असेच 100 वेळा बोलायचं मला लावू का लावू लावू नको. का लावू का लावू का? अशी रिक्वेस्ट करायची 100 वेळा, तेव्हा मी ए यार, अप्रुव्हल बस करणार. बस ओके बस. वॉलपेपर लावल्यावर तुझ्या रीलचं बॅकग्राऊंड चांगलं दिसेल. मी वॉलपेपर पण लावणार आहे. ते ऍक्च्युली कॉलेज स्टिकर असतात ना हम्म. ते पण लावणार. मग किती क्यूट दिसेल यार. पिंक कलरचा आहे. मी सेव्ह केलं पिंक पिंक कलरचं वॉलपेपर लावणार आहेस? पिंक कलरचा वॉलपेपर नाही, व्हाईट कलरचा आहे. व्हाईट कलरचा आहे, व्हाईट. गाईस तर रात्रीचे 10:30 वाजत आलेत आणि आता मला माझी एडिटिंग पण करायची आहे आणि इथं मॅडमजीची स्ट्रेटनिंग चालू आहे. आणि हे बघा, आणि ही जी वायर कुठून आहे माझ्या पोटावर, मी ते एडिटिंग करत झोपलो तर रीलची एडिटिंग करत होतो, वायर माझ्यावरून टाकली आणि ते स्विच लावलं. तर जाऊ दे काय, चला मी आता या व्हिडिओला इथेच एंड करतो. लवकर एडिटिंग कंप्लीट करायची आहे मला आज आणि उद्या लवकर पण उठायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू, टाटा, बाय बाय.